नमस्ते, मी शुभांगी एच.जे. आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण नऊवारीचं परफेक्ट लुक शाही मस्तानी साडीमध्ये गौराईला नेसवणार आहोत, तेही सहावारी साडीमध्ये आपण कशा पद्धतीने अशी नऊवार लुक साडी नेसू शकतो अशी दाखवल्याप्रमाणे फुल बॉडी घेतलेली आहे। कमरेला इलस्टिक बांधून घेतलेला आहे। दाखवल्याप्रमाणे ही सहावार साडी आहे आणि काठपदर साडी घेतलेली आहे। तसंच हा जो ब्लाउज आहे या साडीचा कट केलेला ब्लाउज पीस आहे आणि ब्लाउज पीस पासून हा ब्लाउज बनवलेला आहे। हा ब्लाउज फक्त 4 आपल्या साडी पिन वापरून बनवलेला आहे। याचा सविस्तर व्हिडिओवरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन पाहू शकता। आज सर्वात आधी आपण पदर बनवून घेणार आहोत। पायाकडील साईडचा काठ घेतलेला आहे आणि त्या साईडने आपण पहिली प्लेट घेतलेली आहे। त्यापेक्षा छोट्या छोट्या प्लेट घेऊन आपण असा कमी रुंदीचा पदर बनवलेला आहे। जसा आपण स्वतःला साडी नेसायला पदर बनवतो तसाच बनवलेला आहे, फक्त आपण शोल्डरनुसार, गौराईच्या शोल्डरनुसार प्लेटची रुंदी कमी ठेवलेली आहे। गौराईला साडी नेसवताना आपण नवीन साडी वापरतो तर पदर खूप फुगतो, तर सपाट जागेवरती हातानेच प्रेस करून असा चोपून घ्यायचा आहे व्यवस्थित। आणि जेवढा आपला पदर आहे, साडीचा पदर आहे, तेवढा पदर इथे घेऊन पिन लावलेली आहे। पदराच्या साईडने कमरेकडील काठ घेऊन आपण नेसता पदर घेतलेला आहे। तर हा उजवा हात आहे। उजव्या हाताकडून आपण मागच्या साईडने डाव्या हाताकडे पदर घेतलेला आहे आणि समोर अशी नेसत्या पदराकडून गाठ बांधलेली आहे। गाठ मध्यापासून उजव्या साईडला सरकून आपण काष्टा बनवणार आहोत। नेसत्या पदराचा खालचा काठ घेऊन दोन्ही पायाच्या मधून पाठीमागे घेतलेला आहे। आता जेवढा आपल्याला काष्ट्यासाठी उंचीला काठ लागत आहे तेवढा आपण असा सरकून इथे डाव्या पायाला साडी फिरवून हा काष्ट्यासाठी लागणारा काठ आपण असा सरकून घेतलेला आहे। जेवढा आपल्याला काष्टा पाहिजे तेवढा घेऊन इथे वरती कमरेला पिन लावून घेतलेली आहे। हा काष्टा असा तयार झालेला आहे। आता आपण डाव्या पायावरती वरच्या कमरेच्या काठापासून पायाच्या काठापर्यंत जेवढी साडी शिल्लक आहे तेवढ्या साडीच्या अशा प्लेट पडलेल्या आहेत। खूप छान अशा प्लेट व्यवस्थित करून हा डावा पाय बनवलेला आहे। आता कमरेच्या साईडकडून आपण हा काठ घेतलेला आहे, तो आपण पदराकडे घेणार आहोत। काठ असा कमरेपासून घेतला की आपल्या पदराला पीळ वगैरे पडत नाही आणि साडी नेसवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो, सोप्या पद्धतीने नेसू शकतो। तर पदर असा मागच्या साईडने डाव्या हाताकडून मागच्या काष्ट्यातून घेतलेला आहे आणि समोर घेऊन असा आपण डाव्या खांद्यावरती घेणार आहोत। डाव्या खांद्यावरती पदर घेऊन जेवढा आपल्याला पदर पाहिजे तेवढा घेऊन इथे खांद्यावरती पिन लावून घेतलेली आहे। आता समोरच्या प्लेट, पदराच्या समोरच्या प्लेट व्यवस्थित करून वरच्या साईडचा हा काठ टाईट असा ओढून व्यवस्थित मागच्या साईडने आपल्याला हा समोर घ्यायचा आहे। थोडासा टाईट ओढून आपण इथे थोड्या वेळासाठी पिन लावलेली आहे। आता आपला डावा पाय आणि पदर झालेला आहे। उजवा पाय बनवणार आहोत। इथे पाहू शकता उजव्या पायासाठी आपण इथे समोर जेवढी साडी शिल्लक आहे वरच्या काठापासून खालच्या काठापर्यंत जेवढी साडी शिल्लक आहे तेवढ्या प्लेट बनवून खालचा काठ पायाला असा फिरवून पिन लावलेली आहे। आता समोर जेवढी साडी शिल्लक आहे तेवढ्या साडीच्या आपण प्लेट बनवणार आहोत। समोरच्या साडीच्या प्लेट बनवलेल्या आहेत, पाहू शकता अशा एकसारख्या व्यवस्थित समोरच्या साडीच्या प्लेट बनवून प्लेटची तोंड आपण उजव्या साईडला फिरवणार आहोत। आपल्या सहावार साडीची तोंड डाव्या साईडला आपण फिरवतो, तर या साडीची आपण तोंड उजव्या साईडला फिरवणार आहोत, पाहू शकता इथे। आणि एक प्लेट मागच्या साईडने आपला पदर आलेला आणि इथे आपण पिन लावलेली काढलेली आहे। समोरच्या प्लेट इलस्टिक मध्ये अशा खोचलेल्या आहेत, पाहू शकता। प्लेट
आपण इलस्टिकमध्ये खोचलेले आहेत. एक प्लेट सोडलेली आहे. जो मागच्या साईडने पदराचा काट आलेला आहे त्या साईडने आपण एक प्लेट अशी सोडलेली आहे, पाहू शकता. बाकी प्लेट इलस्टिकमध्ये जेवढी आपल्याला उंची पाहिजे साडीची तेवढे आपण इथे खोचून घेणार आहोत. मात्र हा जो काट आहे मागच्या साईडने आपण असा टाईट घेतलेला आहे, तो आपण असा पूर्ण काट समोरच्या साईडने दिसेल असा आपण घेतलेला आहे. आणि इथे कमरेला अशा छोट्या छोट्या 3-4 प्लेट आपण व्यवस्थित द्यायच्या आहेत. अशी व्यवस्थित साडी धरली तर प्लेट आपोआपही पडतात. अशा पद्धतीने सगळ्या प्लेटला फिरवून ही थोडीशी मोठी प्लेट घेतलेली आहे आपण आणि सगळ्या प्लेटला फिरवून अशी आतल्या साईडने पिन लावून घेतलेली आहे. हे पाहू शकता नऊवारी साडीचा अगदी परफेक्ट लुक असा आलेला आहे आपल्या साडीला. आता आपण समोरचा घेर बनवणार आहोत. समोरचा घेर बनवण्यासाठी डाव्या पायाच्या साईडने आपण पहिली प्लेट उचललेली आहे. आपण डावा पाय बनवून घेतलेला आहे, पाहू शकता. त्या साईडने हा खालचा काठ उचललेला आहे. पहिल्या प्लेटला आपण असं उचलून इथे असा कोन बनवणार आहोत. दाखवल्याप्रमाणे असा काठाचा कोन बनवलेला आहे. कोनाची वरची साईड आपण समोरच्या प्लेटपासून डाव्या साईडला खोचणार आहोत. ही प्लेट समोरच्या प्लेटच्या डाव्या साईडला खोचणार आहोत. समोर न खोचता प्लेटच्या डाव्या साईडला आपण थोडंसं डाव्या साईडला खोचलेला आहे. आता हा पदराचा खालचा जो काठ आहे तो इथे व्यवस्थित साडीच्या प्लेट बनवून खालचा काठ आपण इथे पहिल्या प्लेटला खालच्या साईडने पिन लावणार आहोत. निऱ्याच्या प्लेटला इथे हा काठ असा पिन लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण समोरच्या झिगझॅग प्लेट बनवणार आहोत. तर दाखवलेला हा कोन आपण असा घेतलेला आहे. त्यानंतर आपण पहिली प्लेट बनवल्यानंतर इथे पाहू शकता अतिशय सुंदर अशी प्लेट बनलेली आहे. झिगझॅग प्लेट बनलेली आहे आपली. आणि कोपऱ्यावरती एक पिन लावलेली आहे. दोन्ही साईडने इथे पिन लावायचे आहे. दाखवलेल्या या झिगझॅग प्लेटची जी रुंदी आहे, प्लेट बनवताना आपण जी रुंदी आहे ती एकसारखी ठेवायची आहे प्रत्येक प्लेटमध्ये, म्हणजे समोरचा घेर अतिशय सुंदर असा दिसतो. तर खूप छान अशी सुंदर नऊवारी लुक, परफेक्ट घोळाचे लुक आलेला आहे या साडीला. आणि ही फुल बॉडीवरती नेसवलेली आहे. तर प्रत्येकाकडे तर फुल बॉडी नसणार आहे, त्यामुळे आपण अशीच साडी 3 पायाच्या तिवईवरती सुद्धा नेसवू शकतो. साईडला दाखवलेली ही साडी 3 पायाच्या तिवईवरती नेसवलेली आहे. याचा व्हिडिओ तुम्हाला वरती आय बटनवरती प्रेस करूनही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन पाहू शकता. आजची ही नऊवारी लुक शाही मस्तानी साडी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. यावर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या गौराई सजवल्या जातील. तर दाखवल्याप्रमाणे जी आपण साडी नेसवलेली आहे त्याच्या प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून व्यवस्थित त्या जिथल्या तिथे केलेल्या आहेत. त्यानंतर याचा लुक परफेक्ट पाहू शकता. अतिशय सुंदर असा आलेला आहे. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. येणारा नवीन व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.